मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी सावली मस्तपैकी नऊवारी साडी घालून तयार झालेली असते. तितक्यात तिथे सारंग देखील येतो आणि तिच्याकडे बघतच राहतो आणि एकदम गावरान पद्धतीने तिला मालकीनबाई मालकीनबाई बोलून असं बोलत असतो. सावली हे ऐकून फार खुश होते आणि ती पण खांद्यावर पदर घेऊन धनी धनी म्हणून त्याच्याशी गप्पा मारत असते. सारंग तिच्या सौंदर्याचं कौतुक फारच करत असतो. तू किती सुंदर आहेस असं म्हणून तिचं कौतुक करत असतो. पण सावली हे ऐकून खूप लाजत असते आणि तिला पण हे आवडत असतं. पण ती नंतर म्हणते, सारंग सर एवढं पण खोटं नका बोलू, एवढं कौतुक करू नका माझं, मला ते खोटं वाटतं. त्यावर सारंग म्हणतो, का गं, मी काही खोटं बोलत नाही आहेस. तू किती सुंदर आहेस हे जाणून घेण्यासाठी एकदा माझ्या नजरेतून बघ. प्रत्येकाची सौंदर्याची परिभाषा ही वेगळी असते. बाहेरचं गोरपण म्हणजे सौंदर्य नसतं सावली, खरं सौंदर्य म्हणजे आतला निर्मळपणा असं म्हणून सारंग तिचं कौतुक करत असतो. त्यावर सावली लाजत असते आणि त्याचं शांतपणे ऐकून घेत असते. सारंग म्हणत असतो, तू माझ्यासाठी किती सुंदर आहेस हे तुला जर बघायचं असेल तर एकदा माझ्या नजरेनं बघ. आणि सारंग तिला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या डोळ्यातील काजळ काढून तिला टिक्का लावतो आणि सावली हे सगळं बघून हसत असते आणि लाजत असते. पाहुयात पुढच्या भागात सारंग आणि सावलीमध्ये काय घडतंय ते. धन्यवाद.